नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण अनेकदा विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टींना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं समजतो. एकीकडे आहे शुद्ध तर्क आणि दुसरीकडे आहे श्रद्धा. पण काय होईल जर असं कळलं की सुमारे 1500 वर्षांपूर्वी भारतात एक असा ग्रंथ लिहिला गेला जो या दोन्हींच्या पलीकडे जातो, जो ज्ञानाकडे पाहण्याचा एक तिसरा अधिक प्रगल्भ मार्ग दाखवतो. अगदी. आज आपण एका अशा ग्रंथाची सफर करणार आहोत जो आपल्याला केवळ तारे आणि ग्रहांबद्दलच नाही तर वेगवेगळे अगदी परस्पर विरोधी विचार एकत्र कसे हाताळायचे हे शिकवतो. हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे एक इंटलेक्च्युअल फ्रेमवर्क आहे. चला, वराह मिहिर यांच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथात जरा डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की 6व्या शतकातील हे ज्ञान आजच्या काळातही इतकं रिलेव्हंट का आहे. ठीक आहे, तर सुरुवातच करूया या नावापासून. पंचसिद्धांतिका म्हणजे 5 सिद्धांतांचा सारांश हे वराह मिहिर यांनी 6व्या शतकात लिहिलं. पण माझा प्रश्न असा आहे की याची गरज का पडली? म्हणजे त्या काळात काय परिस्थिती होती की त्यांना हे 5 वेगवेगळे सिद्धांत एकत्र आणावेसे वाटले? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण या कामध्येच या ग्रंथाचं खरं सार दडलेलं आहे. आपण 6व्या शतकातील भारताचा विचार करूया. गुप्त साम्राज्याचा तो सुवर्णकाळ संपत आलेला होता. बौद्धिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत होती. खगोलशास्त्राच्या अनेक परंपरा होत्या. काही वैदिक ऋषींच्या परंपरेतून आलेल्या, काही स्थानिक निरीक्षणांवर आधारित, तर काही तर ग्रीस आणि रोममधून आलेल्या. हे सगळं ज्ञान वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये विखुरलेलं होतं. म्हणजे एक प्रकारचं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होतं, पण त्या काळातलं. अगदी तसंच. आणि या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमधून वराह मिहिरांना 3 मोठे धोके स्पष्ट दिसत होते. पहिला धोका होता ज्ञानाचा ऱ्हास. त्यांना भीती होती की या वेगवेगळ्या परंपरांमधील काही महत्त्वपूर्ण ग्रंथ, काही पद्धती त्या काळाच्या ओघात हरून जातील. अच्छा. जर आपण त्यांचं संकलन केलं नाही तर त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणारच नाहीत. आणि दुसरा धोका कोणता होता? दुसरा धोका होता बौद्धिक कट्टरता, म्हणजे इंटलेक्च्युअल रिजिडिटी. प्रत्येक शाळा, प्रत्येक परंपरा फक्त स्वतःलाच श्रेष्ठ मानू लागली होती. की आमचीच पद्धत बरोबर, बाकी सगळं चूक, असं काहीसं. बरोबर. ही वृत्ती वाढीस लागली होती. आणि यामुळे काय होतं? ज्ञानाची वाढ खुंटते, संवाद संपतो आणि तिसरा धोका ह्याच वृत्तीतून जन्माला येतो, तो म्हणजे अकारण वादविवाद. खगोलशास्त्रज्ञांमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी, वाद सुरू झाले होते, जे प्रगतीला मारक ठरत होते. म्हणजे वराह मिहिर हे फक्त एक खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर ते एक प्रकारे नॉलेज मॅनेजर किंवा क्युरेटर होते. त्यांनी ह्या विखुरलेल्या ज्ञानाला एकत्र आणून एक व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. क्युरेटर हा उत्तम शब्द आहे. त्यांनी त्या काळासाठी एक अत्यंत क्रांतिकारक पाऊल उचललं. त्यांनी त्या 5 प्रमुख खगोलशास्त्रीय प्रणालींना फक्त एकत्र आणलंच नाही, तर त्यांची निष्पक्षपातीपणे तुलना केली. यात कोणताही दुराग्रह नव्हता, माझंच बरोबर ही भूमिका अजिबात नव्हती. त्यांनी एक चौकट तयार केली जी आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक मॉडेल्स समोर ठेवा, त्यांची निरीक्षणाद्वारे चाचणी करा आणि जे टिकेल ते ठेवा किंवा ज्यात सुधारणा आवश्यक आहे ते सुधारा. हे तर आजचं सायंटिफिक मेथड किंवा पीअर रिव्ह्यू प्रक्रियेसारखं वाटतंय. हो, तुम्ही याला त्या काळातील मेटा ॲनालिसिस किंवा एक सायंटिफिक ऑडिट म्हणू शकता. आणि हे सर्व ते उज्जैनमधनं करत होते. उज्जैन हे तेव्हा भारतीय खगोलशास्त्राचं केंद्र होतं. प्राईम मेरिडियन सारखं. अगदी. जसं आज आपण ग्रीनिच मीन टाईम वापरतो, तसं तेव्हा उज्जैनला प्राईम मेरिडियन किंवा शून्य रेखांश मानलं जायचं. तिथे वेधशाळा होत्या, सतत आकाश निरीक्षण सुरू असायचं. त्यामुळे हे काम करण्यासाठी उज्जैनपेक्षा चांगली जागा असूच शकत नव्हती. हे खूपच रंजक आहे. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे केवळ 5 सिद्धांतांचं संकलन नाही, तर ज्ञान कसं हाताळावं याचे एक मॅन्युअल आहे. मग आता त्या 5 सिद्धांतांकडे वळूया. हे 5 सिद्धांत नेमके कोणते होते आणि ते एकमेकांपेक्षा इतके वेगळे का होते? प्रत्येक सिद्धांताची स्वतःची एक ओळख आणि एक उद्देश होता. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा होता सूर्य सिद्धांत. अच्छा. हा त्या काळातला गोल्ड स्टँडर्ड होता. याला वराह मिहिर यांनी सर्वाधिक महत्त्व दिलं, कारण हा सर्वात जास्त गणितीय आणि अचूक होता. यात भूमिती आणि त्रिकोणमितीचा म्हणजे ट्रायंगोनोमेट्रीचा वापर करून ग्रहणांच्या वेळा, ग्रहांची स्थिती यांची अत्यंत अचूक गणना केली जात होती. म्हणजे हा पूर्णपणे डेटा ड्रिव्हन दृष्टिकोन होता. अगदी बरोबर. त्यानंतर दुसरा होता पैतामह सिद्धांत. याचा संबंध थेट ब्रह्मदेवाशी जोडला जातो. हा अधिक पौराणिक आणि तात्विक होता.
यात अचूक गणितांपेक्षा विश्वाची निर्मिती, त्याचा पसारा, त्याचा अर्थ काय यावर जास्त भर होता. म्हणजे तो वाय या प्रश्नाचं उत्तर देत होता. बरोबर. आणि सूर्यसिद्धांत हाऊ या प्रश्नाचं उत्तर देत होता. आणि तिसरा होता वशिष्ठ सिद्धांत, जो प्राचीन ऋषी परंपरेवर आधारित होता. हा सिद्धांत दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाचा होता. पंचांग बनवण्यासाठी, सणांच्या उत्सवांच्या तिथी ठरवण्यासाठी, धार्मिक विधींच्या वेळा निश्चित करण्यासाठी, या सगळ्यासाठी याचा वापर व्हायचा. याची अचूकता सूर्यसिद्धांता इतकी नसली तरी सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनासाठी तो अपरिहार्य होता. अगदी. आता उरले शेवटचे 2, आणि माझ्या मते तेच सर्वात जास्त आश्चर्यकारक आहेत. पॉलिश आणि रोमक सिद्धांत. हे तर बाहेरून आलेले होते, नाही का? हो. आणि इथेच वराहमिहिर यांची आणि तत्कालीन भारतीय बौद्धिक परंपरेची महानता दिसून येते. पॉलिश सिद्धांत हा अलेक्झांड्रियाच्या पॉल या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाच्या कामावर आधारित होता. तर रोमक सिद्धांत हा रोमन दिनदर्शिका आणि त्यांच्या खगोलशास्त्रीय पद्धतींवर आधारित होता. या दोन्ही सिद्धांतांना पंचसिद्धांतिकेत स्थान देणं ही त्या काळातली एक खूप मोठी आणि धाडसी गोष्ट होती. धाडसी का? मला वाटलं ज्ञान कुठूनही आलेलं असलं तरी ते ज्ञानच असतं. आज आपल्याला तसं वाटतं, पण इतिहासात नेहमीच तसं नव्हतं. अनेक संस्कृतींमध्ये बाहेरून आलेलं ज्ञान अशुद्ध असतं किंवा परदेशी विचार आपल्या परंपरेला भ्रष्ट करतील अशी भीती बाळगली जायची. पण वराहमिहिर यांनी हे दाखवून दिलं की भारतीय परंपरा ज्ञानाची पारख त्याच्या उगमावरून करत नाही, तर त्याच्या परिणामांवरून आणि उपयुक्ततेवरून करते. अच्छा. जर ग्रीक किंवा रोमन पद्धतीत काही चांगलं असेल, काही अचूक असेल, तर ते स्वीकारायला काहीच हरकत नाही. यातून हेच सिद्ध होतं की भारत तेव्हा एक नॉलेज स्पंज होता, ज्ञानाचा अभेद्य किल्ला नाही. देव कुटुंबकम ही कल्पना फक्त माणसांपुरती नाही तर विचारांनाही लागू होते. पण ह्या ग्रंथातली एक कल्पना मला सर्वात जास्त क्रांतिकारक वाटली, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. ती म्हणजे ज्ञान हे स्थिर नाही, ते बदलू शकतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. ही हा ग्रंथातील सर्वात मूलगामी आणि कदाचित सर्वात महत्वाची कल्पना आहे. वराहमिहिर यांनी स्पष्टपणे नमूद केलं की खगोलशास्त्रीय गणना आणि त्याचे स्थिरांक म्हणजे जे कॉन्स्टंट्स आहेत ते शाश्वत किंवा कायमस्वरूपी नाहीत. 1 मिनिट. हे खूप मोठे विधान आहे. त्या काळात तर ज्ञान हे ऋषी मुनींकडून आलेलं, देवांकडून मिळालेलं, अपरिवर्तनीय मानलं जायचं, नाही का? अगदी बरोबर. वेदांना अपौरुषेय म्हणजे माणसाने न लिहिलेलं मानलं जातं. ज्ञान हे शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे, हीच सर्वसाधारण धारणा होती. अशा काळात वराहमिहिर हे सांगत होते की नाही, ग्रहांची स्थिती, त्यांच्या कक्षा या कालांतराने हळूहळू बदलतात. त्यामुळे आज जी गणितं अचूक आहेत ती काही शतकांनंतर त्रुटी दाखवायला लागतील. म्हणूनच सिद्धांतांना सतत निरीक्षणांच्या आधारे अपडेट करण्याची म्हणजे अद्ययावत करण्याची गरज असते. म्हणजे त्यांनी या ग्रंथातच त्याच्या एक्सपायरी डेटबद्दल लिहून ठेवलं होतं. एका अर्थाने हो. या एका विचाराने भारतीय ज्ञान स्थिर होतं किंवा ते गोठलेलं होतं या कल्पनेला पूर्णपणे छेद दिला. आणि इथेच सनातन या शब्दाचा खरा अर्थ उलगडतो. आज सनातन या शब्दाचा अर्थ अनेक जण अनादी काळापासून चालत आलेलं न बदलणारा असा घेतात. पण वराहमिहिर दाखवून देत आहेत की सनातन म्हणजे गोठलेलं नाही, तर सतत स्वतःला सुधारणारं आणि काळासोबत विकसित होणारं आहे. ती एक सेल्फ करेक्टिंग मेकॅनिझम आहे जी ज्ञानाला जिवंत आणि रिलेव्हंट ठेवते. आणि मला वाटतं त्यांनी या सिद्धांतांना ज्या क्रमाने मांडलं आहे त्यातही एक प्रकारची रचना आहे, एक विचार आहे. असं नाही की त्यांनी फक्त 5 पुस्तकं एकत्र ठेवली. हो, त्यांनी हे स्पष्टपणे कुठेही लिहिलेलं नाहीये, पण त्यांच्या मांडणीत एक छुपा क्रम किंवा एक हायरार्की ऑफ नॉलेज दिसते. अच्छा. जणू काही ज्ञानाचे वेगवेगळे स्तर आहेत आणि प्रत्येक स्तराची गरज आहे. ते स्तर कोणते आहेत? पहिला स्तर आहे अर्थाचा, मीनिंग. यासाठी त्यांनी पैतामह सिद्धांत ठेवला, जो आपल्याला विश्व का आहे, त्यातील आपलं स्थान काय आहे, या मोठ्या तात्विक प्रश्नांची उत्तरं देतो. हा आपल्याला एक पर्पज देतो. ओके. दुसरा स्तर आहे आचरणाचा, प्रॅक्टिस. यासाठी वसिष्ठ सिद्धांत आहे, जो पंचांग, सण उत्सव आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून त्या अर्थाला आपल्या दैनंदिन जीवनात आणतो. तो आपल्याला एक स्ट्रक्चर देतो. आणि तिसरा नक्कीच अचूकतेचा असणार. बरोबर. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक स्तर आहे अचूकतेचा, ॲक्युरेसी, जिथे सूर्य सिद्धांत येतो. यात शुद्ध गणित आहे, अचूक गणना आहे, जे आपल्याला ब्रह्मांडाचे नियम दाखवते.
तो आपल्याला प्रिसिजन देतो. आणि चौथा? आणि सर्वात शेवटी चौथा स्तर आहे सुधारणेचा, इम्प्रूव्हमेंट. इथे पॉलिश आणि रोमक सिद्धांत येतात, जे बाहेरच्या ज्ञानाच्या आधारे स्वतःच्या ज्ञानाला तपासून पाहण्याची आणि गरज पडल्यास सुधारण्याची संधी देतात. ते आपल्याला अडॅप्टेबिलिटी देतात. अगदी म्हणजे त्यांनी फक्त सर्वोत्तम असलेला सूर्य सिद्धांत ठेवून बाकीचे काढून टाकले नाहीत. नाही, आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना माहीत होतं की कोणत्याही संस्कृतीला केवळ अचूकतेची गरज नसते. तिला आठवणींची, परंपरेची, कथांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थाचीही गरज असते. केवळ अचूक आकडे माणसाला प्रेरणा देत नाहीत. त्यासाठी पैतामह सिद्धांतासारख्या कथांची, वशिष्ठ सिद्धांतासारख्या परंपरांची गरज असते. त्यांनी या सर्व स्तरांना जपलं. हे विलक्षण आहे. हे म्हणजे विज्ञान, संस्कृती आणि धर्म यांना एकमेकांचे शत्रू न मानता त्यांना एकाच मोठ्या चौकटीत बसवण्यासारखं आहे. याचे एखादं ठोस उदाहरण देता येईल का? जसं की ग्रहण. ग्रहणाचं उदाहरण यासाठी सर्वोत्तम आहे. त्या काळात सर्वसामान्य लोकांमध्ये अशी धारणा होती की राहू आणि केतू नावाचे राक्षस सूर्य किंवा चंद्राला गिळतात, त्यामुळे ग्रहण लागतं. या कथेमुळे ग्रहणाबद्दल भीती होती आणि त्याच्याशी संबंधित अनेक विधी, दानधर्म इत्यादी गोष्टी केल्या जात. मग वराहमिहीर यांनी या कथेला चूक ठरवलं का? नाही, इथेच त्यांची प्रगल्भता दिसते. त्यांनी ग्रहणाचं कारण म्हणजे कॉज आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स या दोन गोष्टींना पूर्णपणे वेगळं केलं. त्यांनी त्यांच्या ग्रंथात स्पष्टपणे ग्रहणाचं वैज्ञानिक कारण सांगितलं की हा केवळ पृथ्वी आणि चंद्राच्या सावल्यांचा खेळ आहे. यात कोणताही राक्षस नाही. हे भूमितीच्या नियमांनी चालतं. हो, आणि त्याची अचूक गणिती गणना करता येते. पण हे सांगत असताना त्यांनी लोकांशी संबंधित सांस्कृतिक प्रतिक्रिया म्हणजे राहू केतूची कथा किंवा त्याबद्दलचे विधी यांना नाकारलं नाही किंवा त्यांची थट्टा केली नाही. म्हणजे त्यांनी ट्रूथ आणि बिलीफ या दोन्हीला जागा दिली. अगदी योग्य शब्द. त्यांनी वैज्ञानिक सत्य मांडलं, पण सामाजिक वास्तवसुद्धा स्वीकारलं. त्यांना माहीत होतं की लोकांच्या हजारो वर्षांच्या श्रद्धा एका रात्रीत बदलत नाहीत. त्यांनी दोन्ही गोष्टींना सन्मान दिला. एकाच वेळी वैज्ञानिक सत्य आणि सामाजिक वास्तव या दोन्हींना सांभाळणं हे एका परिपक्व आणि आत्मविश्वास असलेल्या संस्कृतीचं लक्षण आहे. मग या खगोलशास्त्राचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर कसा होत होता? हे ज्ञान फक्त काही पंडितांपुरतं मर्यादित होतं का? अजिबात नाही. याचा खूप खोलवर आणि थेट परिणाम होता. पंचांग, जे प्रत्येक घरात असायचं, ते याच ज्ञानावर आधारित होतं. दिवाळी, होळी किंवा इतर सणांच्या तारखा ठरवणे, ग्रहणाचे विधी कधी आणि कसे करावेत हे ठरवणे, लग्नाचे मुहूर्त काढणे, या सगळ्या गोष्टी खगोलशास्त्राच्या गणनेवर अवलंबून होत्या. इतकंच नाही तर मंदिरांची रचना सुद्धा, असं मी ऐकलंय. अगदी. मंदिरांची रचनासुद्धा या ज्ञानावर आधारित होती. ते कसं? अनेक प्राचीन मंदिरांची दिशा, गर्भगृहाची रचना आणि विशिष्ट दिवशी सूर्यप्रकाश थेट मूर्तीवर कसा पडेल हेच नियोजन खगोलशास्त्रीय ज्ञानावर आधारित असायचं. इथे खगोलशास्त्र केवळ कुतूहलाचा विषय नव्हता, तर ती एक प्रकारची साधना होती. ब्रह्मांडाला जाणून घेणं हे स्वतःला जाणून घेण्याचं म्हणजेच आत्म्याला ओळखण्याचं एक साधन मानलं गेलं होतं. द कॉस्मॉस आउटसाइड रिफ्लेक्ट्स द कॉस्मॉस विदिन. एक्झॅक्टली. तर या सगळ्या चर्चेचा आजच्या काळात काय अर्थ आहे? हा 1500 वर्ष जुना ग्रंथ आजच्या डिजिटल एजमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी महत्वाचा काय आहे? मला वाटतं तो आजच्या काळात पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. आजचं जग हे वैचारिक ध्रुवीकरणाचं म्हणजे पोलरायझेशनचं जग आहे. लोक आपापल्या एको चेंबर्समध्ये बंद आहेत. सोशल मीडियावर एकमेकांचे दृष्टिकोन ऐकून घेण्याऐवजी त्यांना कॅन्सल करण्याची, ब्लॉक करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अनेकदा विज्ञानालाही एका विचारसरणीसारखं, एका टीमसारखं मानलं जातं. तुम्ही आमच्यासोबत आहात की आमच्या विरोधात, असा दृष्टिकोन असतो. अशा काळात पंचसिद्धांतिका आपल्याला काय मार्ग दाखवते? ती आपल्याला एक अधिक प्रगल्भ, अधिक संतुलित मार्ग दाखवते. ती आपल्याला काही गोष्टी शिकवते. पहिली, एकाच वेळी अनेक मॉडेल्सचा किंवा दृष्टिकोनांचा आदर करा. तुमचा दृष्टिकोन अंतिम सत्य असेलच असं नाही. दुसरी, अहंकार बाजूला ठेवून त्यांची वस्तुनिष्ठपणे तुलना करा. तुमच्याकडे आलेल्या माहितीला निरीक्षणाच्या आणि तर्काच्या कसोटीवर तपासा. तिसरी, परंपरेचा नाश न करता तिला अद्यावत करा. जुनं सगळं टाकून देण्याऐवजी त्यातलं काय चांगलं आहे ते टिकवून त्याला काळासोबत बदला. आणि सर्वात महत्वाचं, अर्थ आणि अचूकता यांना एकत्र घेऊन चालणं. हो, आज आपण डेटा आणि अचूकतेच्या मागे लागलो आहोत.
पण वराह मिहिर आपल्याला आठवण करून देतात की केवळ आकडे महत्वाचे नाहीत, तर त्या आकड्यांमागील अर्थही महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर पंचसिद्धांतिका म्हणजे एक सुसंस्कृत समाज योग्य आणि संतुलित विचार कसा करतो याचं एक कालातीत इंजिनिअरिंग आहे. हे केवळ खगोलशास्त्राचं पुस्तक नाही, तर विचार करण्याच्या पद्धतीचं एक मॅन्युअल आहे. करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनम्रतेने स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवून आपण एक अधिक प्रगल्भ आणि सहिष्णू समाज म्हणून विकसित होऊ शकतो का? विचारांना चालना देणारी ही चर्चा होती. जर तुम्हाला अशाच प्रकारे प्राचीन ज्ञानाच्या मुळाशी जायला आवडत असेल तर सनातन शास्त्राला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वराह मिहिर यांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या 4 स्तरांपैकी अर्थ, आचरण, अचूकता आणि सुधारणा, आजच्या काळात कोणता स्तर सर्वात महत्त्वाचा वाटतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत. धन्यवाद.